हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय ब्लॉग. आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस, धनत्रयोदशी. आज धन्वंतरी पूजनही बऱ्याच ठिकाणी केलं जातं. तर दिवाळीचा माझा फराळ जवळपास सगळा बनवून झालेला आहे. राहिले होते बुंदीचे लाडू, तर ते करण्यासाठी आज आईच्या मैत्रिणीकडे आम्ही चाललेलो होतो. बघू शकता त्यांचा नातू होता आईसोबत आमची गॅलरीत वाट बघत होता. गेल्यानंतर आम्ही त्याच्याशी थोडंफार खेळलो आणि तोही छान एन्जॉय करत होता खेळणं. यानंतर बुंदीच्या लाडूची प्रोसेस जी आहे तर ती आम्ही सुरू केलेली होती. पाण्यामध्ये साखर टाकून त्याचा पाक तयार करायचा होता. वेगळ्या पद्धतीचा पाक यायला लागतो असं मला त्या काकूंनी सांगितलेलं होतं. तर ही जी तार येते ना, अशा पद्धतीचा पाक जो आहे तर यासाठी करावा लागतो. त्यानंतर पाकामध्ये थोडासा कलर टाकला, बुंदी टाकली आणि मिश्रण जे आहे बुंदीच्या लाडूचं तर ते जवळपास तयार झालेलं होतं. आणि बुंदीचे लाडू बनवण्यासाठी आम्ही सगळेजण बसलो होतो. या समोर ज्या काकू दिसतात तर त्यांनीच आम्हाला ही प्रोसेस शिकवलेली होती. तर नातू सुद्धा मला जॉईन केलं होतं, श्रेयांश असं त्याचं नाव आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मी खरं तर पहिल्यांदाच हे बुंदीचे लाडू करते आहे. ही प्रोसेस मी बघितलेली होती. लाडू तयार झाले, खाली गुरुचं दर्शन घेतलं, घरी आलो आम्ही दोघी जणी. त्यानंतर नेहाला सांगितलं की लाडू जे आहे तर ते एका परातीत काढून ठेव, ते वाळवणं गरजेचं होतं. मशीन सुद्धा लावलं आणि त्यानंतर एक पार्सल माझं मिशोवरून रिसीव्ह झालेलं होतं. हेअर फिनिशिंग स्टिक मी मागवलेली होती. आपले जे बेबी हेअर्स असतात तर ते सेट करण्यासाठी याचा खूप छान उपयोग होतो असं मैत्रिणीनं मला सांगितलं. सो मी हे पार्सल मागवलेलं होतं. मस्कारा ज्या पद्धतीचा असतो तर त्या पद्धतीचंच हे प्रॉडक्ट होतं. मी ते यूज करून बघितलं आणि त्याचा खूप छान रिझल्ट मला इथे बघायला मिळाला. यासोबत एक आम्हाला कुपन मिळालेलं होतं, जे स्क्रॅच केल्यानंतर आम्हाला त्यावरती 20% डिस्काउंट ऑन नेक्स्ट परचेस असं सांगण्यात आलं. पण असं काही मिळत नसतं, हा जॅकपॉट वगैरे काही लागत नसतो. यानंतर दुपारी काका आलेले होते. त्यांनी गार्डन आमचं साफ करून दिलेलं होतं, कारण आज धनत्रयोदशी आहे, दीपदान करायचं असतं, त्यामुळे स्वच्छता असणं खूप महत्वाचं होतं. तर संध्याकाळी 7 नंतर हे आम्ही सगळे दिवे वगैरे लावलेले होते. नेहमी छान तयारी करून ठेवलेली होती याची. आणि दिवाळीचे सगळेच दिवस मला तर खूप आवडतात. एकतर छान छान फराळचे पदार्थ खायला मिळतात, त्यानंतर छान छान नटायला मिळतो. असं हे दिवे लावणं वगैरे माझ्यासाठी खूप एक हॅपी मोमेंट असतो. तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच असेल. तर बघू शकता असं आम्ही शूट करत होतो. धनत्रयोदशीची ही रांगोळी छान नेहलला इथे काढलेली होती. धनतेरस की धनत्रयोदशी हे बोलताना थोडंसं माझं फंबल होतंय. तर बघा किती छान दिसत आहेत हे सगळे दिवे आणि वातावरण छान प्रसन्न वाटत होतं. छानपैकी लाइटिंग केलेलं होतं. आकाशकंदील हे बघून खरं तर खूप मस्त वाटत होतं. आणि रस्त्यावरती येणारी जाणारी लोक सुद्धा थांबून बघत होती, त्यामुळे आम्हाला खूप दोघींना मस्त वाटत होतं खरं तर. यानंतर आम्ही फटाके सुद्धा उडवलेले होते. मला फुलबाजी आणि झाड हे दोनच फटाके उडवायला आवडतात, कारण बाकी फटाक्यांची मला थोडीशी भीती वाटते. नेहलला मात्र छान एन्जॉय केलेले होते तिच्या आवडीचे फटाके उडवून. तर अशा पद्धतीनं धनत्रयोदशीचा दिवस आम्ही छान सेलिब्रेट केला. चला मंडळी, या सोडवरती आजचा ब्लॉग इथं संपवते. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.